Hello, 11th Commerce, Organization of Commerce and Management students. लास्ट लेक्चरमध्ये आपण सुपरमार्केट शॉप हा सुरू केला होता. त्या सुपरमार्केट शॉप संदर्भातील फीचर्स आपण सुरू केले होते. प्रत्येक वेळेस सुपरमार्केट शॉप संदर्भातील डेफिनेशन पाहूया, रिवाइज करूया. अ लार्ज स्टोर सेलिंग a wide variety of consumers goods, particularly food and small articles of household requirements. Example: Big Bazaar, D-Mart, Reliance Fresh, etc. are some of the example of supermarket. ग्राहकांना लागणाऱ्या व्हरायटीच्या गुड्स, ज्यामध्ये पर्टिक्युलरली फूड अन्न येतील किंवा स्मॉल आर्टिकल्स ऑफ हाऊसहोल्ड रिक्वायरमेंट्स, घरगुती लागणारे लहान वस्तूंची लार्ज प्रमाणात विक्री करणारे दुकान म्हणजेच सुपर मार्केट. एक्झाम्पल: बिग बाजार असेल, डीमार्ट असेल, रिलायन्स फ्रेश असेल किंवा आपल्या लोकॅलिटीमध्ये असणारं पुरुषोत्तम मार्केट असेल, विश्व सुपर मार्केट असेल, या सगळ्यांनाच सुपर मार्केट असं म्हणण्यात येतं. यानंतर आपण फीचर्स ऑफ सुपर मार्केट शॉप सुरू केले होते. सुपर मार्केटची वैशिष्ट्ये आपण सुरू केली होती. त्यामधील फर्स्ट, लोकेशन, ठिकाण. सुपर मार्केटचं लोकेशन हे जनरली सेंट्रल लोकेशन ऑफ द सिटी, शहराच्या मध्यस्थानी असतं. सेकंड नंबर, टाईप्स ऑफ गुड, मालाचा प्रकार. सुपर मार्केटमध्ये डे टू डे रिक्वायरमेंट आर सोल्ड, दररोज आवश्यक असणारी वस्तूंची विक्री या सुपर मार्केटमध्ये केली जाते. जसे की एक्झाम्पल, फूड असेल, अन्नधान्य असेल, ग्रेन्स असतील, टीन्ड फूड असेल, बेकरी प्रोडक्ट्स असतील, ग्रोसरीज असतील, स्टेशनरीज, या सगळ्यांची अशा वेगवेगळ्या टाईप्स ऑफ गुड्सची सुपर मार्केटमधून सेल केला जातो. सुपर मार्केटमध्ये ग्राहकांना आवश्यक अशा वस्तूंची विक्री केली जाते. अन्नधान्य असतील, बेकरी उत्पादन असेल, किराणा मसाला असेल, स्टेशनरी असतील, अशा वेगवेगळ्या टाईप्स ऑफ गुड्सची सेल केली जाते. हा झाला सेकंड फीचर्स. त्यानंतर सेल्फ सर्व्हिस हा थर्ड फीचर्स. स्वयंसेवा. सुपरमार्केट ऑपरेट्स ऑन सेल्फ सर्व्हिस स्टाईल. सुपरमार्केट किंवा सुपर बाजार ही सर्व्हिसद्वारे म्हणजे सेल्फ सर्व्हिस पद्धतीने चालवली जातात. त्यानंतर फोर्थ नंबर, रिजनेबल प्राईस. रिजनेबल प्राईस, वाजवी किंमत. ॲज अ सुपरमार्केट बाय गुड्स ऑन अ लार्ज स्केल, दे पास on the benefits to their customers by selling the goods at a reasonable price. सुपर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गुड्स परचेस केला जातो, त्यामुळे ग्राहकांना, कस्टमर्सना रिजनेबल प्राईसद्वारे गुड्सची सेल केली जाते. त्यानंतर सुपर मार्केटला लागणारं कॅपिटल. फिफ्थ नंबर, भांडवल. Supermarket shop requires large capital. It is established by cooperative societies and private limited companies such as Reliance Fresh, Tata Group, ग्राहक पेठ, etc. सुपर मार्केटला मोठ्या प्रमाणातील कॅपिटलची आवश्यकता असते, म्हणून असे सुपर मार्केट हे कोऑपरेटिव्ह संस्थेद्वारे किंवा प्रायव्हेट कंपनीद्वारे म्हणजेच खाजगी कंपनीद्वारे एस्टॅब्लिश्ड केली जातात. जसे एक्झाम्पल गेलं झालं रिलायन्सचं फ्रेश मॉल आपल्या इथं सुद्धा आहे. रिलायन्स फ्रेश हे कोणाचं आहे? का प्रायव्हेट कंपनीचं, रिलायन्स कंपनीचं आहे. टाटाचा असेल, टाटा ग्रुपचा मॉल आहे. त्यानंतर ग्राहक पेठ असेल किंवा डीमार्ट असेल, बिग बाजार असतील, हे सर्व काही प्रायव्हेट कंपन्यांचे सुपर मार्केट आहेत. त्यामुळं असे सुपर मार्केट्सला कॅपिटल मोठं लागतं आणि हे जनरली सुपर मार्केट हे कोऑपरेटिव्ह सोसायटीचे किंवा प्रायव्हेट कंपन्यांचे असतात. त्यानंतर पुढचा आहे 6 नंबर,
कॅश सेल्स, रोखीने विक्री. सुपरमार्केटमध्ये गुड्स आर सोल्ड ओनली कॅश बेसिस. सुपरमार्केटमध्ये कॅश स्वरूपात, रोख स्वरूपात गुड्सची विक्री केली जाते. कसल्याही प्रकारची क्रेडिट फॅसिलिटी कस्टमर्सना देण्यात येत नाही, उधारावरती माल देण्यात येत नाही. त्यानंतरचा 7 नंबरचा आहे अट्रॅक्टिव्ह पॅकिंग. पॅकिंग जी आहे ती अट्रॅक्ट करणारी आहे, कस्टमर्सला अट्रॅक्ट करणारी सुपरमार्केटमध्ये पॅकिंग करण्यात येते. पॅकिंग प्लेज इम्पॉर्टंट रोल इन सेलिंग द प्रोडक्ट इन द सुपर मार्केट. सुपरमार्केटमध्ये प्रोडक्टची विक्री करताना प्रोडक्ट पॅकिंगला एक महत्त्वाचे स्थान असते. गुड्स आर ड्यूली पॅक्ड बाय गिविंग डिटेल्स ऑफ क्वांटिटी, क्वालिटी, वेट, प्राईस, कंटेंट्स एक्सेट्रा. पॅकिंगवर, गुड्सच्या पॅकिंगवर सर्व काही इन्फॉर्मेशन, जशी त्याची प्राईस किती, त्याची क्वालिटी किती, त्याचा वेट किती, त्याची वजन काय, किंमत काय, त्याचं साहित्य कोणते कोणते आहेत, या सगळ्यांची इन्फॉर्मेशन, डिटेल इन्फॉर्मेशन त्या पॅकेजिंगवर असते. त्यानंतर 8 नंबर इम्पेसिव्ह बाईंग, प्रेरणादायक खरेदी. कस्टमर्स गेट इंट्रोड्यूस्ड टू बाय अनवॉन्टेड आयटम्स just because of attractive packing and sales promotion scheme. The customers become impulsive buyers. पॅकिंग आणि प्रमोशन स्किलद्वारे ग्राहकांचं मन हे सुपरमार्केटवाले वळवत असतात आणि न लागणाऱ्या वस्तूसुद्धा कस्टमर्स विकत घेतात आणि यामुळे द कस्टमर बिकम इम्प्रेसिव्ह बायर्स. ग्राहक उत्तेजितरित्या या प्रेरणादायक खरेदी करत असतो, खरेदीदार होतो. अशा प्रकारे सुपरमार्केटचे 8 फीचर्स पाहिले आपण. त्यानंतर आपल्याला स्टोर्स पाहायचं आहे. 3rd नंबरचा चेन स्टोर्स. साखळी पद्धतीचे दुकान. चेन स्टोर्स आर रिटेल स्टोर्स ओन्ड बाय सिंगल ऑर्गनायझेशन. साखळी पद्धतीची दुकाने, ज्याला चेन स्टोअर असं म्हणण्यात आले, ही एखाद्या संघटनेच्या, सिंगल ऑर्गनायझेशन म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या संघटनेच्या मालकीची असतात. चेन स्टोअर्स इज अ नेटवर्क ऑफ नंबर ऑफ ब्रांचेस सिच्युएटेड ॲट डिफरंट लोकेशन इन द सिटी ऑर इन डिफरंट पार्ट्स ऑफ द कंट्री. चेन स्टोअर्स म्हणजे आमच्या शाखा येथे आहेत, ही आमची फर्स्ट ब्रँच, ही आमची सेकंड ब्रँच, यालाच काय म्हणण्यात आलं आहे, चेन स्टोअर्स असं म्हणण्यात आलेलं आहे. साखळी पद्धतीचे दुकाने शहराच्या किंवा कंट्रीच्या, देशाच्या विविध भागात यांचे ब्रँचेस पसरलेले असतात, ज्यालाच चेन स्टोअर्स शॉप असं म्हणण्यात येतं. शहराच्या किंवा देशाच्या विविध भागात अनेक शाखा पसरलेले असतात, ज्याला साखळी पद्धतीचे दुकान असे म्हणतात. दे आर ओन्ड, मॅनेज्ड अँड कंट्रोल्ड बाय इट्स हेड ऑफिस. द अपीअरन्स इज सेम इन इंटरनल अँड एक्सटर्नल डिस्प्ले. Example, the furniture, the name brand, the staff uniform are same in color and designs. जसं एक्झाम्पल घ्यायचं गेलं तर बाटाचं शोरूम, पूर्ण देशभरामध्ये बाटाचं शोरूम सारखंच दिसेल आपल्याला. लिनन क्लबचं, पार्क ॲव्हेन्यूचं,
रेमंडचं शोरूम घ्या, विजय सेल्सचं घ्या, क्रोमाचं शोरूम घ्या, हे सगळे काही चेन स्टोअर्स आहेत. याचाच अर्थ त्यांच्या ऑल ओव्हर कंट्रीमध्ये, देशामध्ये एकसारखेच शॉप असतात आणि एक्सटर्नल आणि इंटरनल डिस्प्ले हा एकसारखाच असतो. म्हणजेच हे दुकाने अंतर्गत सजावट आणि बाहेरून एकसारखीच दिसतात. म्हणजे त्याचं फर्निचर, नावाची पाटी असेल, कामगारांचा गणवेश असेल, एकाच रंगाचा एकसारखाच केलेला असतो. ओव्हरऑल इंडिया एकसारखाच शोरूमचे फर्निचर, शोरूमचा स्टॉपचा युनिफॉर्म, सर्व काही परफेक्टरित्या सेम कलर, डिस्प्ले अँड डिझाईनमध्ये ऑल ओव्हर इंडिया अँड कंट्रीमध्ये असतो चेन स्टोअर्सचा. यानंतर आता आपल्याला चेन स्टोअर्सची डेफिनेशन पाहूया. अकॉर्डिंग टू जेम्स स्टीफन्सन यांच्या मते अ चेन स्टोअर्स शॉप कन्सिस्ट ऑफ नंबर ऑफ सिमिलर शॉप ओन्ड बाय सिंगल बिझनेस फर्म. जी दुकाने सिंगल बिझनेस फर्मची म्हणजे एकाच व्यावसायिक मालकाची असून त्या सारख्याच प्रकारची असतात त्यांना चेन स्टोअर्स असे म्हणतात. अ चेन स्टोअर शॉप कन्सिस्ट अ नंबर ऑफ सिमिलर शॉप ओन्ड बाय अ सिंगल बिझनेस फर्म. जी दुकाने एका बिझनेस फर्मची असतात त्या सारख्याच प्रकारची असतात त्यांना चेन स्टोअर्स असे म्हणण्यात आलेलं आहे. ही झाली फर्स्ट डेफिनेशन जेम्स स्टीफन्सनची. आता सेकंड आहे अकॉर्डिंग टू क्लार्क अँड क्लार्क. क्लार्क आणि क्लार्क यांच्या मते चेन स्टोअर सिस्टम कन्सिस्ट ऑफ अ नंबर ऑफ रिटेल स्टोअर विच सेल सिमिलर प्रोडक्ट्स आर centrally owned and operated under one management. चेन स्टोअर्स पद्धत म्हणजे असा किरकोळ व्यापार जो एकसारखे प्रोडक्ट तसेच एकच मॅनेजमेंटरित्या चालवली जातात. इन इंडिया द रिटेल शॉप लाईक बाटा स्टोअर्स, रेमंड स्टोअर्स, विजय सेल्स, क्रोमा एक्सेट्रा आर एक्झाम्पल ऑफ चेन स्टोअर्स. भारतामध्ये बाटा, पार्क अव्हेन्यू, रेमंड, विजय सेल्स, क्रोमा ही चेन स्टोअर्स पद्धतीची दुकानांची उदाहरणे आहेत. यानंतर आपल्याला पुढे फीचर्स ऑफ चेन स्टोअर्स, चेन स्टोअर्सची फीचर्स पाहूयात. चेन साखळी पद्धतीच्या दुकानांची वैशिष्ट्ये. फर्स्ट नंबर आहे लो अँड युनिफॉर्म प्राईस, कमी व निश्चित किंमत. ड्यू टू सेंट्रलाइज्ड बाईंग फ्रॉम हेड ऑफिस प्राइसेस आर लेस, लो ऑपरेशनल expenses and low cost of goods leads to low price of commodities. There is uniformity in price in all chain stores. प्रत्येक चेन स्टोअर्स साठीचा कमी खर्च लागतो, कमी उत्पादित खर्च, यामुळे एकंदरीत वस्तूची किंमत कमी होते. चेन स्टोअर्समधील सर्व दुकानामध्ये एकाच प्राईसने, एकाच किमतीने गुड्सची विक्री केली जाते. सेकंड नंबर आहे युनिफॉर्मिटी, एकसारखेपणा. Every chain stores has the same style of external and internal layout with the same interior,
color, display, etc. Hence, the customers can easily identify the chain stores. प्रत्येक चेन स्टोर्सची दुकाने ही एकसारखीच दिसून येतात. त्यातील म्हणजेच इंटरनल लेआउट असेल, सेम इंटिरियर असेल, कलर, डिस्प्ले ही सारखीच असतात. त्यामुळे कस्टमर्सना असे चेन स्टोर्स सहजपणे ओळखू येऊ शकतात. त्यानंतर थर्ड नंबर, लिमिटेड रेंज ऑफ गुड्स. लिमिटेड रेंजच्या वस्तू ठेवण्यात येतात. चेन स्टोर्स सेल अ लिमिटेड रेंज ऑफ गुड्स प्रोड्यूस्ड बाय अ पर्टिक्युलर मॅन्युफॅक्चरर. चेन स्टोर्स दुकाने ही विशिष्ट मॅन्युफॅक्चररने प्रोड्यूस केलेल्या गुड्सचीच विक्री करतात. मॅन्युफॅक्चरर ओपन द चेन स्टोअर्स बाय देमसेल्फ ऑर थ्रू डिस्ट्रीब्युटर्स. एक्झाम्पल, बाटा शॉप सेल फुटवेअर मॅन्युफॅक्चर्ड बाय बाटा शूज कंपनी लिमिटेड ओनली. जो कोणताही प्रोड्युसर आहे त्या प्रोड्युसरने अशा प्रकारचे दुकाने ते स्वतःच सुरू करतात. उदाहरणार्थ बाटा कंपनीची दुकाने ही फक्त बाटा कंपनींनीच प्रोड्यूस केलेल्या शूजची विक्री करतात. फोर्थ नंबर, लार्ज इन्व्हेस्टमेंट. यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक लागते. चेन स्टोअर्स रिक्वायर लार्ज फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट. या चेन स्टोअर दुकानासाठी मोठ्या प्रमाणात पैशाची गुंतवणूक करावी लागते. अ लार्ज नंबर ऑफ ब्रँचेस हॅव टू बी मॅनेज्ड इन टर्म्स ऑफ सॅलरी ऑफ स्टाफ, ॲडव्हर्टाइजमेंट, डेकोरेशन एक्सेट्रा. सो देअर इज अ नीड ऑफ लार्ज इन्व्हेस्टमेंट. लार्ज इन्व्हेस्टमेंट मोठ्या प्रमाणात गुंतवणूक. चेन स्टोअर्स शॉपसाठी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंटची आवश्यकता लागते. या दुकानांसाठी कर्मचाऱ्यांचा पगार असेल, सॅलरी ऑफ स्टाफ असेल, ॲडव्हर्टायझिंग जाहिरात असेल, डेकोरेशन जे असेल, यासाठी मोठ्या प्रमाणाची इन्व्हेस्टमेंटची आवश्यकता असते. फिफ्थ नंबर, डिस्ट्रीब्युशन थ्रू ब्रँचेस. ब्रँचेस शाखांद्वारे गुड्सचं डिस्ट्रीब्युशन करणे. चेन स्टोअर परचेस इन लार्ज स्केल फ्रॉम द प्रोड्युसर अँड देन डिस्ट्रीब्यूट देम थ्रू इट्स ब्रँचेस. चेन स्टोअर पद्धतीतील दुकाने हे प्रोड्युसरकडनं, म्हणजे जो उत्पादक आहे, जो वस्तू निर्मितीदार आहे, कंपनी आहे जे उत्पादक प्रोडक्शन करणारी, यांच्याकडून मेन ब्रँचद्वारे गुड्सची परचेस केली जाते आणि त्यानंतर डिफरंट ब्रँचेसला त्यांची विक्री केली जाते. त्यानंतर 6 नंबर आहे कॅश सेल्स, रोखीने विक्री. चेन स्टोअर्स सेल देअर गुड्स ऑन कॅश बेसिस ओनली. चेन स्टोअर्स दुकानात रोखीने, कॅशनेच गुड्सची सेल केली जाते. कॅश सेल्स अवॉइड्स द प्रॉब्लेम्स ऑफ बॅड डेबिट्स. ग्राहकांना उधारीची सवलत दिली जात नाही, त्यामुळे पैसे बुडण्याची भीती नसते. आणि 7 नंबरचा फीचर्स ऑफ चेन स्टोअर्स आहे क्वालिटी ऑफ गुड्स, मालाची योग्य गुणवत्ता देणे. द चेन स्टोअर्स सेल standardized and branded goods. The quality of goods is assured to customers in chain stores. चेन स्टोअर्स दुकानात उच्च प्रतीच्या व दर्जेदार मालाची उत्पादनाची विक्री करण्यात येते. ब्रँडेड अँड स्टँडर्डाइज्ड गुड्सचीच सेल करण्यात येते. या चेन स्टोअर्स दुकानात
कन्झ्युमरला त्यांच्या गुड्सच्या क्वालिटीबद्दल खात्री दिली जाते. द क्वालिटी ऑफ गुड्स इज ॲश्युअर्ड, खात्री देण्यात येते कस्टमर्सना या चेन स्टोर्स दुकानामधील कस्टमर्सना त्यांच्या गुड्सच्या क्वालिटीबद्दल पूर्णपणे खात्री हमी दिली जाते. अशा प्रकारे आपण चेन स्टोअर संदर्भातील फीचर्स पाहिले आहेत. त्यानंतर नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट शॉप आपण पाहूया. थँक्यू एव्हरीवन. थँक्यू स्टुडंट्स.